गटातला शेवटचा सामना जो खऱ्या अर्थाने रंगणारे दोन बलाढ्य संघांमध्ये आणि नुकतंच आपण पाहिलं असेल नाणेफेक झाली आणि नाणेफेक जिंकताना प्रथमता मात्र शशिकांत स्मृती सिरसोड सरसोड संघाने पसंत केलं ते बॅटिंग करण्याला 3 षटकांचा हा सामना आहे. तेव्हा कृपया आपण नोंद घ्या आणि विशेषतः चिंचगड संघ तुम्हाला नंतर बॅटिंग करावी लागेल त्या दृष्टीने तुम्ही जेवढं लवकर षटका हाताळाल तेवढं तुम्हाला फायदा होईल. प्रकाशात ज्योतामध्ये तुम्हाला मात्र हे खेळ करता येईल, बॅटिंग करता येईल. तर निश्चितच दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक देऊयात आपण, कारण महत्त्वाची मेहनत त्यांनी आज केली दिवसभरामध्ये आणि हे दोन संघ मात्र अगदी 8 संघांना पराजित करत क्वालिफाय झालेत गटातल्या अंतिम सामन्यामध्ये. कारण गटवारी जर पाहिली तर प्रत्येक दिवशी एक एक गट आपण खेळायला गेला. पहिल्या दिवशी एक गट होता, दुसऱ्या दिवशी दुसरा गट, आजचा तिसरा दिवस आणि तिसरा गट. अशा गटवारीमध्ये आपण प्रत्येक दिवसामध्ये एक एक संघ जो क्वालिफाय करणार आहोत किंवा थेट सेमीफायनलपर्यंत नेणार आहोत आणि त्या दृष्टीने मात्र अगदी प्रत्येक गटातून एक एक संघाने बाजी मारली, विजय झालेत 2 संघ. आणि तिसऱ्या दिवसातील या अंतिम सामन्यामधून कुठला संघ बाजी मारेल, कुठला संघ अगदी क्वालिफाय होईल सुपर 4 मध्ये, ते मात्र आपण या सामन्याद्वारे पाहणार आहोत नक्कीच. त्यामुळे एक खूप चांगली लढत प्रेक्षकांच्या भेटीला इथे येते ती अंतिम आजच्या दिवसाची. तर सलामीचे 2 फलंदाज जयेश पाटील आणि योगेश पाटील आपण यांना पाहतोय. दोन्ही बंधुराज पुन्हा एकदा मैदानात ओपनिंग सलामीर म्हणून मैदानात उतरलेत आणि पहिल्या षटकाला सुरुवात करण्यासाठी गोलंदाजी मार्कवर देखील गोलंदाज सज्ज होताना मेघान. पहिला चेंडूवर पहिलं स्वागत आपण पाहतो, अतिशय जबरदस्त पाय चेंडू मिळाला आणि त्याचा मात्र परिणाम पाहतो की चेंडू अगदी पुल करताना चेंडू सीमे पलीकडे षटकार. ही खासियत आपण पाहतो आज जयेश पाटील यांची. आणि आज खरोखरच मला आठवते की जयेश पाटील मी प्रथमदा पाहिलं होतं पल्लीच्या मैदानातून आणि त्या मैदानात देखील दीपेश घोलप आणि जयेश पाटील यांनी अशीच सुरुवात केली होती आणि तो दिवस मला आज आठवतोय, कारण जयेश यांची आज जबरदस्त दिवसभरातली चांगली खेळी आज इथे प्रत्येक प्रेक्षकाला पाहायला मिळते. अगदी नजरेत बनणार त्यांचे स्ट्रोक पाहायला मिळतात, त्यांची मोठी खेळी पाहायला मिळते. आणि नुकतंच मात्र एका बलाढ्य संघाच्या विरोधात त्यांनी जे आपले दंड थोपटलेत मी म्हणेन आणि चांगली सुरुवात करताना अगदी जबरदस्त सुरुवात षटकाराने केलेली, ती धावफलकावर 6 धावांनी. तर 3 षटकात सामना असल्यामुळे निश्चितच या 3 षटकात चांगला स्कोर उभा करायचा आणि प्रतिस्पर्धाला एक चांगल्यापैकी टार्गेट द्यायचं या हेतूने मात्र सुरुवात होतीये ती जयेश यांची. मेघन यांचं स्वागत या षटकाराने पाहतो आपण केलेलं. ते फलंदाज जयेश यांनी मिस्टर JP आपण बघतोय. जशी भिवंडी तालुक्याचे जयेश पाटील JP म्हणून पाहिलं तर तसा वाडे तालुक्यातला जयेश पाटील मिस्टर JP आपल्या बॅटची मात्र करामत दाखवत आहेत प्रेक्षकांना. तर या षटकातील आता दुसरा चेंडू यायचा आखोड टप्प्याचा मात्र हा झंझावात पुढच्या चेंडूवर थांबवला गेला, कारण शॉर्ट पिच चेंडू टाकला असताना फटकावण्याचा प्रयत्न होता पण तो बॅट हलकीच कडा लागून गेला मागे आणि सुरेख झेल घेऊन मात्र इथे ही खेळी संपुष्टात आणली आहे ती जयेश यांची. दुसऱ्या चेंडूवर पहिला गडी बाजूतोय संघाकडून निश्चितच चांगली सुरुवात केली होती, परंतु त्याचं सातत्य ठेवता आलं, कारण सातत्य ठेवणे कठीण असतं प्रत्येक या क्रिकेटच्या खेळामध्ये. प्रत्येक सामन्यात आपण अपेक्षा ठेवत असतो एका खेळाडूकडून तसंच व्हावं, तर ते शक्य नसतं. पण त्या दरम्यान त्यांनी प्रयत्न जरूर केले होते चांगल्यापैकी आणि बाद होताना मात्र पहिला गडी इथे बाद होतोय. एक फलंदाज बाद होताना जयेश मात्र माघारी परततील. तर 2 चेंडूचा खेळ संपतोय, परंतु फलकावर धावसंख्या पाहिली तर 1 बाद 6 आणि त्यात त्यांची जागा तर घेतात मयूर जे योगेशांना साथ करतील. परंतु त्यानं पहिलाच विकेट घेऊन सुरुवात तर केली आहे धनंजय चिंचगड संघासाठी मेघन पाटील यांनी. दुसऱ्या चेंडूवर एक चांगला फलंदाज ज्या दिवसभरामध्ये चांगली खेळी करत असणाऱ्या जयेश यांना मात्र तंबूमध्ये परतवलंय आणि त्यानंतर षटकातील 3रा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होतील ते मेघन. तर सामना करतायत मयूरने मागच्या सामन्यात देखील चांगली बॅटिंग केली होती. इथे मात्र चेंडू हवे थोडासा होता, परंतु शतरक्षक मागे असल्याने निश्चितच त्याचा फायदा मात्र फलंदाज मिळाला, कारण चेंडू अगदी आडवीपर्यंत किंवा फेक करेपर्यंत आपल्या क्रीजमध्ये जेमतेम धोका पत्करत मात्र आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचले ते मयूर आणि एक धाव आपली पूर्ण करताना का होईना जोखीम तर पूर्ण केली. अशा प्रकारे धावसंख्या 1 ने वाढताना पोहोचते ती 7 अंकावर. एक गडी मात्र इथे पण पाहतोय बाद होताना सर्वस्व संघाकडून प्रथमता बॅटिंग होताना नाणेफेक जिंकली आणि बॅटिंगला पसंती दिली. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपतोय. मेघन यांच्या बॅट गोलंदाजीमधून एक चांगलीशी गोलंदाजी देखील पाहायला मिळते आणि त्या प्रथमच सामना करतील ते योगेश. षटकातून 4था चेंडू इथे मात्र आखोड टप्प्यात पुन्हा एकदा टप्पा आता चांगल्यापैकी गुडलेनचा वापर केला होता आणि चेंडू बॅट वरून गेला होता तो थर्ड मॅन रिझनला डिक्लेअर झोन मध्ये की ज्यावर 1 धाव येते आणि या एकेरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8 वर. तर आपण जर विश्लेषण पाहिलं 2 दिवसाचं जे प्रेक्षक नव्हते त्यासाठी माहितीसाठी पहिल्या दिवशी
इथे आपण पाहिला तर एफडीसी कोडूसंघाने बाजीमध्ये कालचा दिवस जर पाहिला तर काल खरा गाजवला होता तो अबीर 11 आरपी लायन वाडा संघाने आणि तो देखील संघ सुपर 4 मध्ये पोहोचला होता सेमीफायनल मध्ये. असे दोन संघ निश्चितच क्वालिफाय झालेत आणि आज तिसरा संघ कुठला असेल या संघ स्पर्धेतला क्वालिफाय होणारा ते आपण या सामन्यात तरी पाहतोय. परंतु दरम्यान पुढचा चेंडू देखील खूप चांगल्यापैकी हाताळतायत मेघन आणि सुरुवातीला षटकार खाल्यानंतर त्यांनी अचूक गोलंदाजी केली आहे. निश्चितच या षटकातला आता अंतिम चेंडू टाकण्याची वेळ आलेली. जरूर चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. धनंजय चिंचगडसाठी अतिशय मेहनतीने गोलंदाजी करतायत. कारण जयेश बादल्यानंतर आपण थोडंसं पाहतो चित्र बदललं गेला. जो सुरुवात चांगली झाली होती ती कुठेतरी थंडावली गेली आहे. ती या षटकात काही चेंडू हाताळताना चांगल्यापैकी गोलंदाजी झाली आहे आणि थोडंसं का होईना दबाव बनवला गोलंदाजाने. इथे मात्र योगेश यांचा चांगला फटका पण तो फटका हवेत राहतो आणि क्षेत्ररक्षक भाई यांनी सुरेख झेल घेतला आणि अखेर मात्र या शेवटच्या चेंडूवर इथे विकेट मिळते दुसरी. तर योगेश सुद्धा मागे परतलेत आणि त्यामुळे संघाची अडचणी नक्कीच वाढणार आहेत. कारण सुरुवातीला जयेश बाजाले आता मात्र योगेश बाजाले आणि पहिल्या षटकाचा देखील खेळ संपला. 3 षटकाचा खेळ असल्यामुळे निश्चितच कमीत कमी चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा मनसूबा होता आणि त्या हेतूने मात्र इथे फलंदाज फटकेबाजी अंदाजात बाद झाले. तर पहिल्या षटकात धावा आल्यात एकंदरीत 2 गडी गमावताना संघाची 8 धावसंख्या असताना इथे षटक संपलं गेलं पहिलं. आज मात्र प्रेक्षकांना अतिशय प्रेक्षणीय सामने पाहायला मिळाले. काल पण पाहिले असतील, परवा सुद्धा पाहिले असतील, परंतु उद्या मात्र शेवटचा दिवस आहे या स्पर्धेचा. तर बघा इथे बक्षीस देते सचिन पष्टे डिचोळ यांनी हे बक्षीस लावलं आहे. मयूर पष्टे यांनी जर इथे षटकार मारले सलगरित्या 3 तर 3 षटकारासाठी 3000 रुपयाचं बक्षीस सचिन पष्टे डिचोळ यांच्याकडून इथे जाहीर झालं आहे. बघूया मयूर यांनी एक चांगली संधी आहे. सलग मात्र 3 षटकार मारून आपल्या हॅट्रिक पूर्ण करायची आहे आणि त्या हॅट्रिकसाठी सचिन पष्टे यांच्याकडून 3000 रुपये रोख दिले जातील. तर नवीन षटकाला सुरुवात. या नवीन षटकासाठी मात्र इथे सुरुवात होताना चिंचगड एक्सप्रेस अच्युत पाटील पहिलाच चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडस बाहेर निघाला आणि पंचांनी ओळखताना मात्र चेंडू कट झाला होता. तर एक अतिरिक्त धाव सुरुवातीलाच मिळते सुरुवात होताना षटकाची. त्याचमुळे धावसंख्या आता पोहोचले 9 अंकावर. निश्चितच एक धावेचं महत्व खूप असेल कारण इतकी दिवसभराची मेहनत आणि त्यातून मात्र अशा प्रकारच्या धावा जोडत असताना निश्चितच चांगला त्याचा फायदा होणार आहे. या षटकातून पुनश्च एकदा पहिला चेंडू अच्युत यांचा डावखुरा मारा. इथे मात्र चेंडू थोडासा उशीर घेत होता फलंदाज, थोडासा बॉटम एजला लागला आणि त्यामुळे चेंडूला स्ट्रोक काय खेचता नाही तरी देखील 1 धाव घेत आहेत फलंदाज. याच एकेरी धावेने संघाची आता धावसंख्या बरोबर 10 या अंकावर पोहोचते आहे. 2 गडी बाद झालेत. जयेश आणि योगेश ही सलामी जोडी तंबूमध्ये परतली होती, परंतु दरम्यान आपण 2 बॅटर्स पाहतोय मैदानातले ते खेळत असताना एक चेंडू जायचा खेळ संपतोय. तर मयूर आणि यश बघूया आता यश सामना करतील या षटकातील पुढच्या चेंडूचा तो अच्युत यांच्या. तर षटकातून एक तेजतर्र गोलंदाजी आपण सध्या पाहतोय. हो इथे मात्र अगदी स्वतःला सावरत चेंडूला अगदी कट करण्याचा प्रयत्न होता आणि त्यावर 1 धाव. तर स्ट्राईक आपण रोटेट करू शकता. या दरम्यान मात्र नक्कीच 1 धावेने बदल होते संघाच्या धावसंख्येमध्ये आणि धावसंख्या आता पोहोचली ती 2 बाद 11 धावावर. षटकातून आतापर्यंत 2 चेंडू संपत आहेत दुसऱ्या षटकातले ते अच्युत पाटील यांचे. पहिलं षटक मेघनचं आपण पाहिलं होतं आणि त्यानंतर या षटकात पुढचा चेंडू. इथे मात्र चेंडू वेगवान मारायच्या नादात मात्र चेंडू बराचसा भटकन घेतला आणि सरळ गेला तो बाहेरच्या रूपाने. त्या दरम्यान तो वाईड आलाय आणि वाईडनेच धावसंख्या निश्चितच 1 ने पुन्हा एकदा वाढतीये. तर आतापर्यंत धावसंख्या 12 वर स्थिर राहिली. या षटकात 2 वाईड चेंडू हाताळले गेल्यात. या अतिरिक्त धावा कुठेतरी थांबवाव्या लागतील चिंचगड संघाला कारण महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये आपण अशा प्रकारच्या चुका केल्या तर चांगला मारक ठरू शकतात. इथे मात्र दांडी गोल अगदी निशाणा बनवला होता. अगदी पूर्णपणे एक चेंडू अगदी ब्लॉक मध्ये टाकला होता आणि फलंदाज थोडीशी बॅट वरून खेळत मात्र त्याचा सरळ त्रिफळा उद्ध्वस्त होतोय आणि फलंदाज बाद होताना मयूर यांचा मात्र निश्चितच इथे चांगला खेळ संपला गेला आणि संघाची 3री विकेट आपण पाहतोय मैदानातून जाताना. तर 3 गडी बाद थोडेसे निश्चितच ज्या अपेक्षेने संघाने प्रथम नाणेफेक जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला तो निर्णय कुठेतरी चुकला असं म्हणावं लागेल कारण 3 गडी बघता बघता बाद झाल्यात आणि 3 गडी बाद होताना संघाची धावसंख्या आतापर्यंत
धाव फलकावर पाहिली तर 12 वर स्थिरावली होती. 3 बाद 12 धावा. निश्चितच संध्याकाळचं सत्र आहे. थोडंसं हवा वातावरण देखील बदलू लागलंय, थोडंसं नमी येऊ लागले मैदानामधून आणि निश्चित यातून एक चांगल्या वातावरणातून हा चाललेली स्पर्धेतला हा खेळ आणि शेवटचा हा सामना आपण पाहतो आजच्या दिवसातला. तर षटकात नवीन फलंदाज आले नुकतेच खेळण्याकरता. तर राज नवीन बॅटर आपण पाहतो मैदानात तसं फेस करतील पुढच्या चेंडूला. इथे हिंमत केली नक्की, चांगल्यापैकी स्ट्रोक मात्र मारला गेला. ती शतक्षक जरूर चेंडूवर येत आहेत विकी आणि तोपर्यंत एक धाव. एक धाव तेवढीच महत्वाची सामन्यातली, कारण एक धावेने पण पाहतो अनेक संघ पराजित देखील होतात आणि त्यामुळे प्रत्येक धावेचं महत्व आपल्याला इथे ठेवावं लागेल. तर याच एकेरी धावेने आतापर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचले 13 वर. तर 3 बाद 13 धावाच्या धावफलकावर आपण पाहतोय. पुढचा चेंडू मात्र डिक्लेअर झोन मध्ये मारला गेलाय यशाने आणि त्यामध्ये आता देखील एकच धाव येईल. तर एक धावेचं मात्र थेंबे थेंबे तळेसाचे आपण म्हणतो त्याप्रमाणे नक्कीच एक धाव देखील चांगला मोठीपर्यंत नेऊ शकते. आणि आतापर्यंत षटकातून 5 चेंडूचा खेळ संपला गेला. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3 गडी बाद 14. शेवटचा चेंडूचा खेळ ते शेष राहतोय. तर या दुसऱ्या षटकामधून जी गोलंदाजी आपण अच्युत यांची पाहतोय, निश्चितच चांगला मारा त्यांनी आज आपल्या संघासाठी केलाय आणि या महत्वपूर्ण लढतीत देखील त्यांची चांगलीशी कामगिरी. तर इथे चांगले स्ट्रोक येणं गरजेचं आहे. ते सर्व संघ करता चांगली फटकेबाजी करावी लागेल. एक चांगलं टार्गेट ठेवण्याच्या दृष्टीने किमान मी म्हणेन की 30च्या आसपास धावसंख्या जायला पाहिजे. आणि पुढच्या चेंडूवर तर फटका जरूर मारला, पण तो चेंडू हवेत राहतो आणि आशिष पाटील चेंडू खाली. तर चुकी तर होणार नाही. निश्चितच चांगला झेल टिपला गेला आणि फलंदाज त्यावर आणखी एक बाद होतोय. अशा प्रकारे पाहिलं तर हे षटक संपलं गेलं आणि अंतिम चेंडूवर विकेट घेऊन आतापर्यंत जर पाहिलं तर 4 गडी बाद झाले संघाचे. 4 बाद केवळ धावसंख्या फलकावर 14 लागलेली, म्हणजे एकंदरीत 12 चेंडूचा खेळ संपताना आपण पाहिलं असेल की ही तेवढीशी यांची साजेशी कामगिरी म्हणता येईल. सर्व संघाकडून नेहमीच चांगलं काम असतं चांगली क्रिकेट आपण खेळत असतो. पण आज जयेश लवकर बाद झाला आणि तिथून आपल्या पद्धती या सामन्यामध्ये थोडीशी पतझड झालेली. विकेटचा सातत्याने ठराविक अंतराने विकेट जात राहिले आणि संघाची अडचणी वाढत गेल्या. त्यामुळे आपण धावसंख्या थोडीशी कमी पाहायला मिळते पहिल्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर. ती 4 बाद 14 धावा. तर अंतिम षटकाला सुरुवात. शेवटचा षटक घेऊन येत आहेत जय नांगरे आणि पहिला चेंडूवर जय यांनी चांगला फटका मारला. नक्कीच तिकडे शतक पुन्हा एकदा सरसावल्यात. चेंडू फील्ड करण्याकरता आशिष आणि तोपर्यंत एक धाव. तर सध्या एक धावावर सध्या भर पडतोय. मोठी फटके येणे गरजेचं आहे. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी. या 5 चेंडू जर 1-2 मोठे फटके आले तर निश्चित धावसंख्या आपल्याला पुढे मोठी पाहता येईल. परंतु सध्याच्या स्थितीत मयूर सामना करतायत या पुढच्या चेंडूचा. परेश आपला पराग आले आता म्हणता येईल नवीन फलंदाज आणि फटका तर मारला जरूर. तिथे फिल्डिंग झाला आणि याचाच फायदा उचलला लगेचच पराग यांनी 2 धावांमध्ये. याच 2 धावांनी धावसंख्या निश्चितच पोहोचते ती 17 वर 17. पण पराग बऱ्याच दिवस आपण पाहतो की सर्वांपासून दूर असताना आज प्रथमच मैदानात उतरले तर त्यामुळे त्यांचा थोडासा प्रभाव दिसला नाही फटकेबाजीमध्ये. तरी देखील आपल्या संघासाठी एक चांगली कामगिरी करणं आवश्यक आहे. इथे मात्र चेंडू मिस झाला आणि सरळ गेला इष्टे मागे डॉट स्वरूपात. तर एक डॉट म्हणजे तुमच्या धावा कमी होत आहेत असंच म्हणावं लागेल. आणि जयंची चांगली ही गोलंदाजी ची प्रकर्षाने संघाला फायदेशीर ठरते चिंचगड संघाला. पाहता पाहता षटकातून चेंडू संपले 3. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी. इथे मात्र आपण पाहतोय चेंडू बराचसा बाहेर आला, त्यापासून वाईट पंचाने घोषित केला आणि या वाईटने धावसंख्या 18 वर पोहोचलेली. तर अंतिम षटकात मोठे फटके अजूनही काय आले नाही. ज्या अपेक्षेने संघ पाहतोय की चांगले फटके येतील. तर अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी. याचा आडव्या बॅटने का होईना पण चांगला फटका पडतो. एवढं सुरेख क्षेत्ररक्षण देखील, त्यामुळे धाव घेण्याचा प्रश्न नाहीये. आणि आणखी एक चेंडू संपतो इथे षटकातून. 4 चेंडू संपले गेलेत. तर संघाची धावसंख्या थांबली ती 4 गडी बाद 18 वर. 4 चेंडू संपलेत नुकतेच आणि धावसंख्या 19. हो
इथे मात्र काय चाललंय असं समजत नाही असं वाटतंय. पराग नवीनच खेळतात क्रिकेट, कारण बऱ्याचशे चेंडू इथे मिस झाले त्यांच्याकडून आणि त्यामुळे धावसंख्या जी मोठी व्हायला पाहिजे होती ती निश्चितच स्थिरावली गेली, थांबली गेली आहे. ती 19 वार. तर इनिंग मधला अंतिम चेंडू बघू, अंतिम चेंडूवर एखादा मोठा फटका येईल का? तर निश्चितच प्रयत्न केलेत पण तो चेंडू हवेच राहिला आणि क्षेत्ररक्षक चेंडू खाली त्यांना झेल घेतला गेला. अशा प्रकारे मात्र 3 षटकाचा खेळ संपला, निर्धारित इनिंग संपली गेली. पहिला पूर्वार्ध आपण पाहिला असेल तो सर्व संघाची बॅटिंग आणि निश्चितच बॅटिंग करत असताना 19 धावा फलकावं लागल्या. त्यामुळे आता 20 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. वीस धावा करायचे आहेत, 19 धावा ज्या धाव फलकावर. तर थोडंसं नक्कीच त्यांचे चाहते थोडेसे नाराज झाले असतील की स्कोर व्हायला पाहिजे होता. पण तो क्रिकेट मित्रांनो हेच म्हटलं होतं, कधी अनिश्चित असते ती यासाठीच. आणि एक चांगलं काम इथे मात्र केलंय, ते कामगिरी केली ती चिंचगड संघाने. आपल्याला कमी धावांचं टार्गेट मिळावं, चांगल्यापैकी चेस करता यावं या हेतूने मात्र चांगल्या गोलंदाजी खूप मेहनतीने ही गोलंदाजी करून या सगळ्याला रोखलं गेलं. ते 19 धावावर आणि त्यामध्ये 20 धावांची आवश्यकता. तर नक्कीच मनोज भाऊ यांनी पण गेले 2 दिवस खूप चांगले इथे आपल्याला समालोचन ऐकवलं आहे आणि आज त्यांचा इथे शेवटचे पण कॉमेंट्री ऐकणार, कारण उद्यापासून ते 300च्या स्पर्धेमध्ये येणार आहेत आणि निश्चित त्यांची कमी आपल्याला भासेल इथे उद्याच्या दिवशी. परंतु आपण जाता त्यांचा शेवटचा हा दिवसाचा आवाज ऐकूयात. धन्यवाद दिनेश ठाकरे सर. आजच्या दिवसामधला शेवटचा सामना आपण मैदानाच्या आतमधून पाहतोय. एका बाजूला शशिकांत स्मृती सरसोळ 19 धावा त्यांनी बनवल्या आणि 20 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय 18 चेंडूमध्ये. मयूर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज. पहिलाच चेंडू पहिल्याच बॉलला बडी मछली जाल में फस गई. पहिल्याच बॉलवर जर आपण पाहिलं तरी ते परतावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. मेघन पाटील सारखा एक मोठा मासा इथे गळायला लागलाय, ज्याच्याकडनं खूप साऱ्या अशा अपेक्षा होत्या. तो मेघन पहिल्या बॉलला परतवला गेलाय आणि आता मात्र मॅच मध्ये नक्कीच मजा येईल. स्लिप मध्ये जो खेळाडू होता अगदी सहज गतीने त्यांना तो झेल टिपला गेला. प्लेस करण्याचा प्रयत्न तिथे बॅटरच्या माध्यमातून होता. योगेश पाटील यांच्या हातामध्ये अगदी सहज गतीने तो चेंडू जाऊन स्थिरावला आणि पहिल्याच बॉलला गोल्डन डकचा शिकार ठरले गेले मेघन. वन डाऊन करता रोशन लारा सध्या मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. रोशन पाटील लारा या नावानं क्रिकेट मध्ये त्याला ओळखतात आणि तो सध्या कशा पद्धतीची कामगिरी करेल. संघ सध्या तर आपण पाहायला गेलं तर पहिला चेंडू आतापर्यंत संपुष्टात आलाय आणि पहिल्याच बॉलला आलेली विकेट खूप महत्वाची होती. अगदी आजचा 3रा दिवस आहे या स्पर्धेचा. खूप चांगले सामने आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळाले. उद्या शेवटचा अंतिम दिवस आहे. ओमसाई कोणे आयोजित कोणेकर ट्रॉफी या कोणे नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या दिवसामध्ये एफडीसी कुडूस संघानं बाजी मारली. कालच्या दिवसामध्ये अबेर 11 आरपीएल्स वाडा संघानं बाजी मारली. आजच्या दिवसामध्ये पाहूया एका बाजूला इथे जर आपण पाहिलं तर डिक्लेअर एक डिक्लेअर मध्ये चेंडू जाऊन पोहोचला. उद्याच्या दिवसामध्ये प्रेक्षकांसाठी पर्वणी असणार आहे. पहिला सामना जर आपण पाहाल तर सापने 11 त्याच्या विरोधात शिवंजय स्पोर्ट्स सालमान. दीपेश घोलप तो देखील उद्या इन ऍक्शन असेल. डीसीसी डोंगस्ते त्यासोबत सलामी स्पोर्ट निचोळे. साईराज कुडूस, आकाश 11 गावदेवी मेट, सोपान स्मृती दुपारेपाडा आणि आदेश प्रतिष्ठान शिरसाड अशा उद्याच्या दिवसामध्ये देखील मातब्बर संघ आपल्याला पाहायला मिळतील. आणि शेवटच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला फायनलच्या मॅच
संध्याकाळच्या सत्रात फायनलच्या मॅच देखील आपल्याला पाहायला मिळतील उद्या. यावेळेस बॉलला उडवलंय जरूर, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय, मात्र चेंडू निघून आलाय सीमारेषे बाहेर. षटकार. एक सुंदर झेल घेण्याचा प्रयत्न जरूर झाला, मात्र चेंडू हातामध्ये पडला आणि तदनंतर डायरेक्ट चेंडू मैदानाच्या बाहेर पडला. हा झेल जर झाला असता तर कदाचित मॅच मध्ये चित्र किंवा समीकरण बदललं असतं, मात्र इथे चेंडू मैदानाच्या बाहेर आला डायरेक्टली हातामधून आणि षटकार. या षटकाराच्या माध्यमातून स्कोर कार्ड जाऊन पोहोचला तो 7 या आकड्यावर. टोटल करायच्यात 20 धावा. यावेळेस देखील अगेन, यावेळेस मात्र उंची जास्त, लांबी देखील जास्त. राहुलच्या बाट बंद आलेला. पुनश्च एकदा एक षटकार आपल्याला पाहायला मिळतोय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ते 13 या आकड्यावर. 7 धावांची केवळ गरज राहिली आहे. राहुल अहिरेच्या बाट बंद सलगचे 2 षटकार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एक पगाचा जो झेल तो घेतला गेला असता तर निश्चित रूपानं थोडासा फरक पडला असता सामन्यावर. इथे पाहूया, एक धाव तर कंप्लीट झाली आहे. एका धाब्याने स्कोर कार्ड जर आपण पाहिला तर 14 या आकड्यावर जाऊन पोहोचेल. 6 धावांची गरज आहे अजून सुद्धा. चेंडू जर आपण पाहिले तर 5 चेंडूंचा खेळ संपला. शेवटचा बॉल आहे पहिल्या षटकामधला. अजूनही 13 चेंडू शिल्लक राहिले. 13 चेंडू मध्ये 6 धावा असं समीकरण आलंय. रोशन पाटील लारा सध्या आपल्याला मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. हलक्या हाताने प्लेस करण्याचा प्रयत्न. समोरच्या बाजूला क्षेत्ररक्षक आहे, जोपर्यंत फेकी करेल. एक धाव तर आली आहे, एक धाव काढली जाईल. एका धावेने इथे षटक पहिलं समाप्त होईल. एका षटकाच्या समाप्ती अखेरीस स्कोर कार्ड 15 या आकड्यावर. उर्वरित 12 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे ती डीएससी चिंचगड धनंजय स्पोर्ट्स चिंचगड संघाला. शशिकांत स्मृती सरसोळ आणि धनंजय स्पोर्ट्स चिंचगड अशी आजच्या दिवसाची फायनल मॅच आपल्या समोर रंगताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. 12 चेंडू 5 धावांची आवश्यकता आहे. काय घडेल इथे आपण पाहूया. भूषण बॉलिंग ट्रॅक वर सज्ज झालाय गोलंदाजी करण्याकरता. पहिलाच बॉल वेगवान आणि योग्य दिशेवर चेंडूची हाताळणी जरूर झाली आहे. डॉट बॉल. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. पहिलाच 5 धावांची जी आवश्यकता अजून राहिली आहे. षटक जर चांगलं पडलं तर मग पुढच्या षटकापर्यंत जाईल का मॅच पाहूया. मात्र इथे सिंगल येईल आता आणि एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 16 या आकड्यावर. प्रेक्षक वर्ग जिथे बसलेला होता तिथून मात्र आता उठून बसलाय, कारण मॅच अगदी जवळ आली आहे. आजच्या संपूर्ण दिवसामध्ये सर्व प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित राहिला. लाईव्हच्या माध्यमातून देखील अनेक प्रेक्षक जोडले गेले होते. त्या सगळ्यांचा मी पुनश्च एकदा या ठिकाणी स्वागत आणि आभार देखील व्यक्त करतो. संध्याकाळच्या सत्रामध्ये आता मात्र झेलची सुवर्ण संधी. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल टिपला गेला. विकेटचं बदन परतावं लागेल. यावेळेस राहुल अहिरे चेंडूच्या असला परतला जाईल. स्कोर कार्डचा विचार करत असताना 16 धावा स्कोर कार्डवर. 4 धावांची गरज आहे. विकी नवीन बॅटर खेळपट्टीवर दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. चेंडूंचा विचार करत असताना 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय, म्हणजे 9 चेंडू शिल्लक राहिलेत आणि 9 चेंडू मध्ये 4 धावांची गरज आहे. पुढचा चेंडू फुल टॉस. डिक्लेअर एका धावेने स्कोर कार्ड 17 वर. 3 धावांची आता गरज आहे. चेंडू शिल्लक राहिलेत ते 8 बॉल 3. आठ चेंडू 3 धावांची आवश्यकता आहे.
भूषण याच्या षटकामधले जे 2 चेंडू अजून शिल्लक राहिलेत. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. 3 धावा पाहिजेत, त्याच्यामुळे इथे प्लेयर अगदी जवळ पाहायला मिळतात. ते जर आपण पाहिलं तर डॉट बॉल आलाय, निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र शेवटचा बॉल दुसऱ्या षटकामधला. 7 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता असं समीकरण सध्या मैदानाच्या आतमधून आपल्याला पाहायला मिळतंय. हा बॉल जर आपण पाहिला तर 1 धाव पळून पूर्ण करत असताना वाईड +1 टोटल 2 आणि स्कोर कार्ड 19. एका धावेची गरज आहे. 7 चेंडू, एका धावेची गरज. आणि इथे सामना जिंकलाय, संघ विजयी झालाय. DSC चिंचगड, धनंजय स्पोर्ट्स चिंचगड